धुळ्यात संतापजनक प्रकार, चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी वृद्ध ताब्यात. विश्वकर्मा नगर परिसरातील घटना. धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका 2.5 वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याच्या संशयावरून एका 80 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75(1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताला ताब्यात घेतले असून या प्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, धुळे. आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी विश्वकर्मा नगर खैरुनिसा मस्जिद समोर या ठिकाणी 112 नंबरला डायल झालं. त्या ठिकाणी एक किसम हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे. मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे समजलं की तिथे छोटीशी 2.5 वर्षाची एक लहान मुलगी आहे. त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक 80 वर्षाचा वयस्क इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून ठेवला होता. आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी इसम आहे, रेहमान पिंजारी नावाचा आहे, त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनने त्या संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या या प्रकरणामध्ये BNS कलम 75(1) प्रमाणे व पोक्सो 8(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये सदर जो आरोपी इसम आहे, रेहमान पिंजारी, यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे. कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि याला अटक करून तात्काळ लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत.